नमस्कार, मॅथ्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरचा शेवटचा पॉईंट बघतोय. त्या पॉईंटचं नाव आहे ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. स्विचिंग सर्किट्समध्ये स्विच असतं, त्यानंतर एक लॅम्प आणि त्यानंतर बॅटरी. या फॉर्मॅटमध्ये आपला स्विचिंग सर्किट केलेला असतो. स्विचला आपण डिनोट करणार यसनी. एक जर स्विच दिला असेल तर सिंपल यस. जर त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त स्विच असतील तर आपण स्विच डिनोट करणार S1 S2 या फॉर्मॅटनुसार. त्यानंतर सर्किट कंप्लीट करून बॅटरी त्याला जोडणार आहोत, लॅम्प जोडणार आहोत. ओके, आता ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट याच्यामध्ये जर एकच स्विच दिलेला असेल तर ते स्विच आपण डिनोट करणार आहे स्टेटमेंट लेटर्सने P ने. जर दोन स्विच दिले असेल तर S1 स्विच डिनोट करणार आहे Q स्टेटमेंट लेटर्सने, S2 डिनोट करणार आहे Q ने. जर इथे S1 हे स्विच दिलं असेल तर ते P या स्टेटमेंट पॅटर्नने डिनोट करणार आहोत. S2 स्विच दिलं असेल तर ते Q या स्टेटमेंट लेटरने डिनोट करणार आहोत. म्हणजे जर जेवढे स्विचेस असतील तेवढे आपल्याकडे स्विचिंग सर्किटमध्ये स्टेटमेंट्स असणार आहे. ओके, ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट याच्यामध्ये दोन टाईप आहे. फर्स्ट टाईप आहे स्विचेस इन सिरीज, म्हणजे जे काही स्विच आहे ते सिरीजमध्ये असणारे म्हणजेच ते एका लाईनमध्ये असणारे. या डायग्रामनुसार S1 आणि S2. जर स्विच सिरीजमध्ये असेल तर पहिल्या स्विचला आपण म्हणणारे P, दुसऱ्या स्विचला म्हणणारे आपण Q. आणि जर ते स्विच सिरीजमध्ये असेल तर आपण लॉजिकल सिम्बॉल यूज करणारे अँड. सेकंड टाईप आहे स्विचेस इन सिरीज. जर स्विच जर स्विच हे पॅरललमध्ये असतील, सिरीजमध्ये आत्ता बघितले. सेकंड टाईप आहे स्विचेस इन पॅरलल. पॅरललमध्ये जर दोन स्विच असतील एकमेकांना पॅरलल स्विच, हा झाला S1, हा झाला S2. याला S1 स्विचला म्हणणारे आपण P, याला म्हणणारे Q. तर P आणि Q हे जर पॅरललमध्ये असतील तर आपण ऑर हा सिम्बॉल यूज करणार आहे आणि ते सर्किट या फॉर्मेशननुसार डिनोट करणार आहोत. जेवढे स्टेटमेंट पॅटर्न तेवढं. आता सर्किटमध्ये काय असतं, जर स्विच ऑन झालं तर काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. जर स्विच ऑफ असेल तर काय होणार आहे, करंट फ्लो होणार नाही. म्हणजेच काय डिपेंड्स काय असणार आहे, सर्किट वर्क होत आहे का नाही ते स्विचवर डिपेंड्स आहे. आता इथे स्टेटमेंट पॅटर्न मध्ये भरपूर साऱ्या कंडिशन असणार. म्हणजे आपण जे स्विच आहे ते डिनोट करतोय P विच इज इक्वल टू स्विच, फक्त S1 म्हणणार आहे. ते ओपन आहे का क्लोज आहे ते माहित नाही, ते डिपेंड्स असणार आहे त्यानुसार. आणि त्यानंतर स्विचिंग सर्किटमध्ये सगळ्यात महत्वाची रिमार्क आपली ही असणार आहे, जर स्विच ऑन असेल तर त्याला आपण कॅपिटल D ट्रू व्हॅल्यू म्हणून डिनोट करणार किंवा 1 ने डिनोट करणार. जर स्विच ऑफ असेल तर त्याला फॉल्स किंवा 0 या लेटरने डिनोट करणार. स्विच ऑन असेल तर 1, स्विच ऑफ असेल तर 0 किंवा ट्रू किंवा फॉल्स. 1 असेल तर ट्रू, फॉल्स असेल तर 0. बघू, सेम तेच आपण इथे मेन्शन केलंय का, काय दिलंय रिमार्क आहे पहिल्यांदा. इन अन इनपुट आउटपुट टेबल वी रिप्रेझेंट 1 वेन द स्टेट ऑफ स्विच इज ऑन. जर स्विच ऑन असेल तर 1 रिप्रेझेंट करणार आहे आणि 0 किंवा वेन द स्विच इज ऑफ, जेव्हा स्विच ऑफ असणार ते आपण 0 रिप्रेझेंट करणार. पॉइंटला नाव दिलंय आपण ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. फर्स्ट आहे टू स्विचेस इन सिरीज. जर जे काही स्विच आहे ते सिरीजमध्ये असतील, म्हणजेच काय एका लाईनमध्ये असते नाही. जर या फॉर्मेशननुसार असेल तर काय म्हणणार आहे आपण, पहिल्या स्विचला P द स्विच S1, Q म्हणजे काय द स्विच S2, लॅम्प दिलेला आहे. ओके, जर हे स्टेटमेंट आपल्याला या फॉर्मेशन मध्ये दिले असेल तर आपल्याला याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचे. दोन स्विच आहे P आणि Q. जर स्विचेस सिरीज मध्ये असते ना एका लाईन मध्ये असेल तर आपण अँड हा सिम्बॉल यूज करणार आहे. सिमिलरली जर स्विचेस इन पॅरलल, टू स्विचेस इन पॅरलल मध्ये या फॉर्मेशन नुसार जर डायग्राम असेल तर P द स्विच S1, Q म्हणजे काय द स्विच S2 आणि L काय दिलेलं जर तुमचा लॅम्प दिलेला आहे. ओके, जर या फॉर्मेशन असेल तर पहिलं स्विच P, दुसरा आला Q. आणि जर स्विचेस पॅरलल मध्ये असेल तर आपण ही ऑर या सिम्बॉलने डिनोट करणार. मग ह्या सगळ्या हिंट आपल्याला लक्षात ठेवायच्या आणि त्यानुसार आपल्याला आपली एक्सरसाइज सॉल्व्ह करायची. एक्सरसाइज 1.5 नंबरची आपली एक्सरसाइज आहे. काय क्वेश्चन दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 1, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स इन सिम्बॉलिक फॉर्म. खाली दिलेले सर्किट आपल्याला इन टर्म्स ऑफ सिम्बॉलिक फॉर्म राईट करायचे. अँड राईट इनपुट आउटपुट टेबल. त्या सर्किटसाठी आपल्याला इनपुट आउटपुट टेबल राईट करायचं. ऑब्झर्व करा काय दिलेलं आहे, S1 हे स्विच आहे, S2 एक स्विच आहे आणि S3 एक स्विच आहे. म्हणजे किती स्विचेस दिलेले आहे, S1,
S2 S3 हे माझ्या आन्सरचं रफ वर्क आहे. मी आधी समजून घेते मला काय दिले. 3 स्विचेस आहे म्हणजे माझ्याकडं 3 स्टेटमेंट्स आले PQR. हे जे पहिलं स्विच आहे S1 कोणाला पॅरलल आहे? S2 ला पण आहे आणि परत S1 कोणाला पॅरलल आहे? S3 ला पण पॅरलल दिले. पण S2 आणि S3 मध्ये काय रिलेशन आहे? S2 आणि S3 सिरीज मध्ये आहे. मग आता बघू. पहिलं स्टेटमेंट P आहे. ओके, P लिहिलं. जे काही सर्किट आहे त्याच्यामध्ये फक्त वरच्या साईडला एकच स्टेटमेंट आहे म्हणजे आपल्याला खाली जावं लागेल. मग मला खाली जावं लागतंय म्हणजेच मला सिम्बॉल यूज करावा लागणार आहे ऑर, कारण पॅरललची डायग्राम आपण ऑरने रिप्रेझेंट करतो. ऑर सिम्बॉल घेतला मी, पॅरलल मध्ये आहे दोन्ही म्हणून. पण S2 आणि S3 सिरीज मध्ये म्हणजे मला ब्रॅकेट टाकणं गरजेचं आहे. S2 म्हणजे कोणाला तुमचा Q आणि S3 दोघं सिरीज मध्ये म्हणजे सिम्बॉल आला अँड आणि R. हे झालं तुमचं सिम्बॉलिक फॉर्म. म्हणजे हे झालं माझं रफ वर्क. आता मला आन्सर लिहायचं आहे तर मी काय लिहिणार? देअरफॉर एक मिनिट. ओके, फायनल आन्सर लिहायचं आहे आपल्याला. तर फायनल आन्सर मध्ये आपण काय करू? लेट P स्विच S1 कॉमा Q स्विच S2 हे सिम्बॉल लिहिणं गरजेचं आहे. R म्हणजेच काय म्हणणार? स्विच S3 L म्हणजे काय येणार आहे? लॅम्प. ओके, अशा प्रकारे आपण डिनोटेशन लिहून घेतलं. गिवन सर्किट इज एक्सप्रेस आज गिवन सर्किट इज एक्सप्रेस आज कसं लिहिलंय? या फॉर्मेशन मध्ये लिहिलंय. आधी समजून घेतलं आपण. आता आपण फायनल आन्सर लिहितोय P और Q अँड R. ओके, क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द स्विचिंग सर्किट. सिम्बॉलिक फॉर्म लिहिलं त्याच्यानंतर काय लिहायचंय? इनपुट आउटपुट टेबल लिहायचंय. मग चला इनपुट आउटपुट टेबल बघू. ओके, आता इनपुट आउटपुट टेबल मध्ये मला आधी सिम्बॉलिक फॉर्म माहिती पाहिजे. काय दिलेलं आहे? P और Q अँड R. ओके, तो लिहून घेऊ. म्हणजे माझं सर्किट या फॉर्मेशन मध्ये काय? P और Q अँड R इन ब्रॅकेट मध्ये. म्हणजे आता ते लिहिणं गरजेचं आहे आपल्याला. P और Q अँड R. किती स्टेटमेंट्स आहेत? 3 आहे. म्हणजे काय लिहिता? P Q R. पहिल्यांदा काय सॉल्व्ह करणार आहोत आपण? ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. त्याच्यानंतर P और Q अँड R. आता जर स्विच ऑन असेल तर आपण लिहिणार आहोत 1. जर स्विच ऑफ असेल तर आपण लिहिणार आहोत 0. पण आता परत रूल पाठ करत बसायचे का? कारण आता चॅप्टरचा आपण शेवटचा पॉईंट बघतो. मग आता जर 3 स्टेटमेंट असेल तर आपण काय बघितलं होतं? पहिल्या 4 ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या 4 व्हॅल्यू फॉल्स येणार आहे. Q मध्ये काय लिहिलं होतं? 2 ट्रू येणार आहे, 2 फॉल्स येणार आहे. आता 1च्या आणि 0 मध्ये हे करत बसलं तर परत प्रॉब्लेम होणार आहे. आपण आधीचीच आपल्या कन्सेप्ट यूज करू. R मध्ये काय? 1 ट्रू 1 फॉल्स. आधीचे कन्सेप्ट यूज करून घेऊ. मग बघू कसं लिहायचंय, काय करायचंय ते. आता काय माहिती, जर स्विच ऑन असेल तर 1 लिहिणार आहे. म्हणजेच काय? जर व्हॅल्यू ट्रू असेल तर 1. म्हणजे आपण दोन्ही फॉर्मॅटमध्ये लिहून घेऊ. आधी सगळा ट्रूथ टेबल मी तयार केला आणि जिथं T असेल तिथं मी 1 लिहिणार आहे. जिथं फॉल्स असताना मी तिथं 0 लिहिणार. आता हे असं का करायचंय? ह्या कारणामागे एक कारण आहे. का? कारण आपण चॅप्टरचा शेवटचा पॉईंट बघतोय आणि आपण सगळे रूल इन टर्म्स ऑफ T आणि F बघितलेले. इन टर्म्स ऑफ 1 आणि 0 बघितलेले. मग परत तेच T आणि F साठी जे रूल पाठ केले तेच परत 1 आणि 0 साठी पाठ करत बसलो तर गोंधळ होणार आहे किंवा जम्बलिंग होणार आहे. म्हणून आपण T आणि F साठी जे रूल आहे तेच 1 आणि 0 साठी. मग T आणि F साठी सॉल्व्ह करून घेऊ. जिथं T असेल तिथं 1 लिहू, जिथे F असेल तिथं 0. म्हणजे जेणेकरून आपलं रूल पाठ करायची गरज पडणार नाही. त्याच कन्सेप्ट आपल्याला पुढे रिपीटेड येईल. अँडचं ट्रूथ टेबल आहे. अँड मध्ये काय? दोन्ही ट्रू असेल तर ट्रू. ऑब्झर्व करा Q आणि R दोन्ही ट्रू आहे, ट्रू. परत आपण बघत चाललोय. जिथं जिथं दोन्ही ट्रू असतील तिथं ट्रू लिहून देऊ. बाकी ठिकाणी बाकी कुठंच नाही. म्हणजे बाकीच्या ठिकाणी तुम्ही फॉल्स लिहिणार आहात. म्हणजे जिथं T आहे तिथं 1 म्हणा, बाकीच्या ठिकाणी 0 म्हणा. ओके, आता हा टेबल आणि कशाचा टेबल घ्यायचा आपल्याला? P. ओके, दोघांमध्ये ऑर आहे म्हणजे काय? दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स.
आता बघावं लागेल आपल्याला दोन्ही ठिकाणी कुठं फॉल्स आहे का. दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स. हा, ही केस बघा, इथं दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, इथं पण दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स आहे. शेवटून 2 नंबर, इथं पण दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स. बाकी सगळे ट्रू आहे, ते ट्रू लिहून देऊ. म्हणजे इथं टी आहे तिथं 1 म्हणा, आणि जिथं फॉल्स आहे तिथं 0 म्हणा. मग हा तुमचा कोणता टेबल झालाय, त्यांनी सांगितलं होतं इनपुट आउटपुट टेबल, आणि आपण इनपुट आउटपुट टेबल फॉर्म केलेला आहे. मग अशा प्रकारे 1 आणि 0 साठी रूल पाठ करत बसण्यापेक्षा टी आणि एफ साठी लिहिलं तर बेटर. सर्किटमध्ये शक्यतो 1 आणि 0 लिहायचं. मग आता फक्त आपल्याला महत्वाचं काय लक्षात ठेवायचंय, जर स्विचिंग सर्किटसाठी क्वेश्चन आलं तर आपण ट्रू आणि फॉल्सनी सॉल्व्ह करणार आहोत. स्विचिंग सर्किटमध्ये जिथं टी असेल तर तिथं 1 आणि जिथं फॉल्स असेल तिथं 0. सेकंड नंबरचा क्वेश्चन बघूया. सेकंड नंबरच्या क्वेश्चन मध्ये पण सेम इन टर्म्स ऑफ सिम्बॉलिक फॉर्म राईट करायचे आणि इनपुट आउटपुट टेबल राईट करायचं. ओके, सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे बघा, काय दिलेलं आहे, S1 दिलंय, त्यानंतर कोण दिलेलं आहे, S2 डॅश. ओके, S3, परत त्यांनी दिलाय S2 डॅश आणि S3 डॅश. ओके, आता चॅप्टरच्या सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये सांगायचं विसरले, जर S1 स्विच दिलाय म्हणजेच आपण काय करतोय, P म्हणजे काय करतोय, स्विच S1. ओके, आता जो स्विच S1 आहे तो ऑन आहे का ऑफ आहे आपण हे असं काही लिहित नाही, फक्त डिनोट करतोय स्विच S1. आता सर्किटमध्ये त्या स्विचची जी काही कंडिशन आहे ती ऑन आहे का ऑफ आहे माहित नाही, पण जर S1 डॅश स्विच आला तर P म्हणजे स्विच S1 आहे तर S1 डॅश म्हणजे आपण म्हणणार आहोत निगेशन ऑफ P. म्हणजे स्विच S1 आलं तर आपण सिम्पली P म्हणणार आहे, S1 डॅश आलं तर आपण त्या P स्विचचं निगेशन घेणार आहोत. आता अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचंय, जर S1 डॅश आलं तर आपण त्या ओरिजिनल स्विचचं निगेशन घेणार आहोत, निगेशन ऑफ P. मग आता या एक्झाम्पल मध्ये तेच दिलेलं आहे आपल्याला, S1 म्हणजे आपण म्हणणार आहोत P, S2 म्हणजे आपण म्हणतोय सेकंड स्विचला Q म्हणतोय, पण S2 डॅश म्हणजे म्हणतोय निगेशन ऑफ Q. थर्ड स्विचला म्हणतोय R, S2 डॅश म्हणजे आलं निगेशन ऑफ Q, S3 डॅश म्हणजे निगेशन ऑफ R. मग आता आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म राईट करायचा आहे. मग आधी याचा विचार करू, हा ब्रॅकेट आणि हा खालचा ब्रॅकेट. ठीक आहे, हे दोघं एकमेकांना पॅरलली म्हणजे या दोघांच्या मध्ये ऑर सिम्बॉल येणार आहेत. आधी आपण पहिलं जे राऊंड मी केलंय ते सॉल्व्ह करून घेऊ. काय दिलंय, S1 म्हणजे तुम्ही म्हणणार आहात P. ओके, हा जो S1 आहे तो या स्क्वेअर ब्रॅकेटला सिरीज मध्ये म्हणजे येणार आहे अँड. पण मग आता मला स्मॉल राऊंड ब्रॅकेट टाकणं गरजेचं आहे का, S2 डॅश आणि S3 डॅश, सॉरी S2 डॅश आणि S3. S2 डॅश म्हणजे कोणी निगेशन ऑफ Q. ऑर का घेतोय, ते पॅरलल खाली गेलंय कशाला, S3 ला, म्हणजे काय आलं R. हा जो पहिला राऊंड ब्रॅकेट केला होता तो सॉल्व्ह केला, त्याला देऊन घ्या स्क्वेअर ब्रॅकेट. बर याच्यामध्ये आणि याच्या खालच्या जे काही गोल केलंय सर्कल केलंय त्याच्यामध्ये परत सिम्बॉल आहे ऑर. इकडे पण स्क्वेअर ब्रॅकेट देऊन घेऊ. काय दिलंय, S2 डॅश म्हणजे काय म्हणता, निगेशन ऑफ Q. सिरीज मध्ये म्हणजे अँड, S3 डॅश म्हणजे निगेशन ऑफ R. हे झालं सिम्बॉलिक फॉर्म, आधी मी समजून घेतलं आणि लिहिलं. मग आता बघा काय म्हणताय, लेट P म्हणजे काय येणार आहे तुमचं, स्विच S1, निगेशन ऑफ P म्हणजे कोण येणार आहे, स्विच S1 डॅश, स्विच S1 डॅश. Q म्हणजे येणार आहे स्विच S2, निगेशन ऑफ Q, स्विच S2 डॅश. R म्हणजे कोण येणार आहे, स्विच S3, निगेशन ऑफ R, स्विच S3 डॅश. ओके, आता निगेशन फक्त निगेशन Qचं होतं आणि निगेशन Rचं होतं, निगेशन P नव्हतं, पण तरी सुद्धा लिहून घेतलंय आपण, परत गडबड गोंधळ नको व्हायला. S1 म्हणजे P, S1 डॅश म्हणजे निगेशन ऑफ P, हे लक्षात ठेवायचं. देअरफॉर गिव्हन सर्किट एक्सप्रेस ॲज
मग आता हेच लिहून घेऊ, काय दिलेलं आहे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये P अँड निगेशन ऑफ Q और R और निगेशन ऑफ Q अँड निगेशन ऑफ R. ओके, सर्किट आपण इन टर्म्स ऑफ सिम्बॉलिक फॉर्म लिहिलंय. आता त्याचं इनपुट आउटपुट टेबल लिहायचं आहे. म्हणजेच काय आलंय आता P अँड निगेशन ऑफ Q और R. ठीक आहे, मग आता इथं आपल्याला परत तेच लागणार आहे. सिम्बॉलिक फॉर्म काय आहे? P अँड निगेशन ऑफ Q और R. बर, और काय होतं? निगेशन ऑफ Q अँड निगेशन ऑफ R. निगेशन ऑफ Q अँड निगेशन ऑफ R. किती स्टेटमेंट्स आहे? 3 स्टेटमेंट. म्हणजे काय लिहिता? P Q R. कशा कशाचं निगेशन आहे? निगेशन Q, निगेशन R. निगेशन Q अँड निगेशन R हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ आधी. त्यानंतर कोणता ब्रॅकेट सॉल्व्ह करता? निगेशन Q और R. निगेशन Q और R. म्हणजेच काय म्हणता येईल आता? P अँड निगेशन ऑफ Q और R. बर, हा ब्रॅकेट सॉल्व्ह झाला आहे. मग आता हे आलं आपलं नंबर 1 म्हणू, याला नंबर 2 म्हणू. या दोघांमध्ये ऑर आहे. मग आता जागा नाही टेबलमध्ये, मग मी फक्त 1 और 2 लिहून घेतलं. काय म्हणता येईल इथं? पहिले 4 ट्रू, पुढचेच 4 फॉल्स. 2 ट्रू, 2 फॉल्स. 1 ट्रू, 1 फॉल्स. 1 ट्रू, 1 फॉल्स. 1 ट्रू, 1 फॉल्स. 1 ट्रू, 1 फॉल्स. बर, पण मग आता सर्किट आहे. सर्किटमध्ये काय ट्रू असेल तर 1 आणि फॉल्स असेल तर 0. निगेशन ऑफ Q म्हणजे काय म्हणता येणार इथे आपल्याला? निगेशन Q म्हणजे 2 फॉल्स, 2 ट्रू. 2 फॉल्स, 2 ट्रू. लिहून घेऊ. फॉल्स म्हणजे 0 0 1 1 0 0 1 1. निगेशन R म्हणजे फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू. काय म्हणता मग? 0 1 0 1 0 1 0 1. आता निगेशन ऑफ Q अँड निगेशन ऑफ R. अँडचा टेबल आहे, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू. ऑब्झर्व करा कुठं दोन्ही ठिकाणी ट्रू दिसतंय का? हा, इथं 2 ट्रू आहे आणि शेवटच्या याच्या 2 ट्रू आहे. बाकी सगळे तुमचे येणारे फॉल्स. मग ते लिहून घेऊ. फॉल्स मध्ये लगेच लिहून घ्या 0 0, कारण आपण सर्किट बघतोय. बरं, निगेशन ऑफ Q और R. निगेशन ऑफ Q और शेजारी शेजारीचे दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स. और मध्ये दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स 2 नंबर. बर, बाकी सगळे ट्रू येणार आहे. ओके, आता P अँड निगेशन ऑफ Q और R हा टेबल आणि हा टेबल, त्यांच्या दोघांमध्ये अँड आहे. अँड म्हणजे दोन्ही ट्रू असेल तर ट्रू. बरं, इथं ट्रू आहे. मग आता ऑब्झर्व करू 3 नंबर, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू. परत 4 नंबर पण. बाकी तर नाही, म्हणजे बाकी सगळे तुमचे येणारे फॉल्स. टेबल थोडे छोटे झाले म्हणजे पुढच्या याच्यामध्ये आपल्याला स्टेटमेंट लिहायला जागा नाही. आपण 1 आणि 2 कन्सिडर केले, मग त्याचा पण थोडा विचार करू. ओके, हा 1 आणि 2 यांच्यामध्ये काय ऑर सिम्बॉल आहे, म्हणजे हा टेबल आणि हा दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स आहे, म्हणजे 2 नंबरची केस. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स. परत इथं पण दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स आहे. इथं पण दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स आहे.
इथं आणि इथं नाही म्हणजे ट्रू, म्हणजे इथं येईन 1, इथं आलं 0, इथं आला 0, इथं आला 0, इथं ट्रू 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 म्हणजे 1 0 1 1. अशा प्रकारे तुमचं या टेबलला तुम्ही नाव देणार आहात इनपुट आउटपुट टेबल. आणि स्विचिंग सर्किटसाठी तुमचं इनपुट आउटपुट टेबल फॉर्म झालाय सेकंड एक्झाम्पलसाठी. अशा प्रकारे आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत थर्ड नंबरचं एक्झाम्पल. सेम थर्ड एक्झाम्पल आपल्याला इन टर्म्स ऑफ सिम्बॉलिक फॉर्म राईट करायचं आहे आणि त्याचा टेबल पण आपल्याला फॉर्म करायचा आहे. मग आता बघू काय दिलेलं आहे सेकंड नंबरचं एक्झाम्पल. सेकंड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये किती स्विच दिलेले S1. ओके, पहिलं स्विच S1, दुसरा आहे S1 डॅश, त्याच्यानंतर S2 डॅश, त्याच्यानंतर S1 आणि S2 म्हणजे 2 स्विच. पहिल्याला म्हणतात P. S1 डॅश म्हणजे निगेशन ऑफ P. S2 डॅश म्हणजे येणार आहे तुमचा निगेशन ऑफ Q. S1 आला P आणि S2 म्हणजे Q. मग आता सिम्बॉलिक फॉर्म बघा. 1 2 सॉरी इथं आपल्याला दिसणार नाही, थोडं सर्कल मोठं घेऊ. 1, त्याच्यानंतर इथं आला तुमचा 2 आणि इथं आला तुमचा 3. ओके, म्हणजे आपल्याला 3 ब्रॅकेट टाकणं गरजेचं आहे. पहिल्या स्टेटमेंट S1 म्हणजे त्याला मी म्हणते P ऑर फर्स्ट ब्रॅकेट, परत ऑर सेकंड ब्रॅकेट, अशा प्रकारे. आता S1 डॅश म्हणजे काय म्हणता, निगेशन ऑफ P अँड हा कोण आहे तुमचा S2 डॅश, म्हणजे इथं तुमचं येणार आहे निगेशन ऑफ Q. म्हणजे ब्रॅकेट थोडं वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे इथं तुम्ही म्हणता येईल निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. पहिलं ब्रॅकेट कम्प्लीट. लास्ट S1 म्हणजे P, दोन्ही सिरीज मध्ये म्हणजे अँड, पुढं काय आला Q. पहिलं स्विच होतं S1, त्याला P ने डिनोट केलं. आपल्याला खाली जायचं म्हणजे मी सिम्बॉल घेतला ऑर. त्याच्यानंतर इथं काय खाली गेल्यानंतर S1 डॅश S2 डॅश सिरीज मध्ये सिम्बॉल आला अँड निगेशन P निगेशन Q. परत खाली गेलं म्हणून सिम्बॉल घेतलाय ऑर. S1 आणि S2 सिरीज मध्ये म्हणजे काय आलं P अँड Q. मग आता आन्सर लिहायचं काय म्हणता येईल, लेट P म्हणजे तुम्ही म्हणणार आहात स्विच S1, निगेशन P म्हणजे तुम्ही म्हणणार आहात स्विच S1 डॅश, Q म्हणणार आहात स्विच S2, निगेशन ऑफ Q म्हणजे तुम्ही म्हणणार आहात स्विच S2 डॅश, आणि L म्हणजे तुम्ही म्हणणार आहात द लॅम्प L. ओके, अशा प्रकारे आपण लिहिलंय. म्हणजे काय म्हणता येईल, गिवन सर्किट इज एक्सप्रेस आज काय लिहिलंय, P or negation of P and negation of Q on P and Q. दोन स्टेटमेंट दिलेले. मग आता सर्किटला इन टर्म्स ऑफ आपण सिम्बॉलिक फॉर्म राईट केलंय. आणि आपल्याला नुसतं सिम्बॉलिक फॉर्म राईट नाही करायचं, इनपुट आउटपुट टेबल लिहायचं. मग आता बघू, इनपुट आउटपुट टेबलसाठी आपल्याला सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहिणं गरजेचं. काय होतं, P or negation of P and negation of Q or P and Q. बघू मग तेच फॉर्मॅट आहे का, P or negation of P and Q or P and Q. ठीक आहे. मग आता दोन स्टेटमेंट्स आहे. दोन स्टेटमेंट म्हणजे पहिलं आलं P, दुसरं आलं Q. निगेशन P येईल, निगेशन Q येणार आहे. त्याच्यानंतर P and Q चा टेबल येईल, परत निगेशन P and निगेशन Q चा टेबल येईल. आता इथं आपल्याला ब्रॅकेट टाकणं गरजेचं आहे कुठंतरी. मग आपण हे पहिले दोन स्टेटमेंट आहे त्याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकून, म्हणजे काय सॉल्व्ह करता आधी P or निगेशन ऑफ P and Q. बर, मग हे जे आहे त्याला मी 1 म्हणते, थोडंसं टेबलमध्ये जागा कमी म्हणल्यावर 1 और आपण म्हणू P and Q. ठीक आहे. आता दोन स्टेटमेंट्स पॅटर्न दिलेले आहे, म्हणजे 2 ट्रू 2 फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स. म्हणजे काय म्हणता, 1 जिथं ट्रू असेल तिथं 1 म्हणा, जिथं फॉल्स आहे तिथं 0 म्हणा. ट्रू फॉल्स 1 0. बर, निगेशन P म्हणजे काय म्हणता येईल, दोन्ही फॉल्स येतील, परत दोन्ही ट्रू, एक फॉल्स एक ट्रू एक फॉल्स एक ट्रू. आता 0 0 1 1, परत इथं 0 1 0 1. अँडचा टेबल आहे,
पी अँड क्यू दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, इथं दोन्ही ट्रू आहे, बाकीच्या ठिकाणी तुमचे फॉल्स येणार आहे. स्टँडर्ड टेबल आहे म्हणून आपण बाकीचे केसेस बघितल्या नाही. आता आपण चॅप्टरच्या सुरुवातीला आहे, आपण चॅप्टरच्या शेवटला आहोत. सॉरी, निगेशन पी अँड निगेशन क्यू यांच्यामध्ये अँड आहे, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आहे. शेवटची केस दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आहे, म्हणजे इथे तुम्हाला टी येणार आहे. बाकी तुम्ही लिहिणार आहात फॉल्स फॉल्स फॉल्स, 0 0 0 1. बरं, निगेशन पी अँड क्यू यांचा टेबलमध्ये ऑर आहे, कशासोबत? पी सोबत. ऑर म्हणजे दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, पहिलं आणि हा टेबल. ओके, 3 नंबरची केस बघा, हा फॉल्स आहे आणि परत इथे पण फॉल्स आहे, म्हणजे फॉल्स. बाकी सगळे माझ्या मते नाही ट्रू. इथं 1 1 0 1. हा टेबल आणि आपल्याला पी अँड क्यू म्हणजे हा टेबल, हा आणि हा 1. बरं, यांच्यामध्ये ऑर आहे, दोन्ही फॉल्स असेल पी क्यू, निगेशन पी निगेशन क्यू, पी अँड क्यू, निगेशन पी अँड निगेशन ऑफ क्यू, पी और निगेशन पी अँड निगेशन क्यू यांचा ट्रूथ टेबल लिहिलाय. आता हा 1 म्हणजे स्टेटमेंट थोडं मोठं आहे म्हणून याला आपण 1 म्हणू, आणि पी अँड क्यू म्हणजे हा आणि हा यांचा ट्रूथ टेबल. मध्ये काय ऑर आहे, ऑर म्हणजे काय? दोन्ही फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स. इथं दोन्ही ट्रू आहे, इथं फॉल्स ट्रू, इथं दोन्ही फॉल्स म्हणजे आन्सर आलं फॉल्स. बाकी ट्रू आहे म्हणजे इथं ट्रू ट्रू ट्रू, म्हणजे 1 1 0 1. हा तुमचा झाला इनपुट आउटपुट टेबल फॉर स्विचिंग सर्किट. अशा प्रकारे आपलं 3rd नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह झालंय. या क्वेश्चनमध्ये टोटल 6 एक्झाम्पल होते, आपण 3 एक्झाम्पल सॉल्व्ह केले. हे बाकीचे जे 3 एक्झाम्पल आहे ते होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचे.